नमस्कार, ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील अलीहाटू गावात झाला। त्यांनी आपले जीवन आदिवासी समाज आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समर्पित केले। बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीच्या शोषण आणि दडपशाही विरुद्धच्या संघर्षाचे नेतृत्व केले आणि ते त्यांच्या समाजासाठी नवीन चेतनेचे आणि शक्तीचे प्रतीक बनले। बिरसा मुंडा यांनी अलगुलान या सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे नेतृत्व केले। यातून त्यांनी आदिवासी समाजाचे संघटन करून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली। इंग्रजांनी वनजमिनींवर केलेला कब्जा आणि जमीनदारांकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला। बिरसा मुंडा यांचे शौर्य आणि त्यांचे योगदान आजही आदिवासी समाजात आणि संपूर्ण भारतात आदराने स्मरणात ठेवले जाते। त्यांची जयंती आदिवासी अभिमान दिवस म्हणून साजरी केली जाते। त्या काळातही जंगलात राहणाऱ्या वनवासी बांधवांना ख्रिस्ती मिशनरी धर्मांतरित करत असत। त्याविरोधात बिरसा मुंडा यांनी काम केलं। हळूहळू स्थानिक लोकांना मिशनऱ्यांची चाल लक्षात आली आणि त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा मार्ग स्वीकारला। त्यानंतर त्यांना धरती आबा या नावानेही ओळखलं जाऊ लागलं। आजचा दिवस त्यांच्या स्मृतीस समर्पित आहे आणि हा दिवस आदिवासी समाजाच्या गौरवशाली वारशाचे प्रतीक आहे। झारखंड हे भारतातील 28वे राज्य 15 नोव्हेंबर 2000 रोजी अस्तित्वात आले। झारखंडची स्थापना बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळे करून तेथील लोकांची प्रादेशिक ओळख आणि सांस्कृतिक वारशाचा आदर करून झाली। झारखंडच्या निर्मितीचा हा दिवस महान आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांच्या जयंतीशी सुसंगत आहे। झारखंडची निर्मिती या प्रदेशातील नैसर्गिक संसाधने, जंगले, खनिजे आणि सांस्कृतिक वारसा यांच्या संरक्षण आणि विकासासाठी आदिवासी समाज आणि प्रदेशातील नेत्यांच्या दीर्घ संघर्षाने चालवली गेली। झारखंडच्या निर्मितीने या प्रदेशात औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या नवीन संधी उघडल्या, ज्यामुळे स्थानिक लोकांना चांगले शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार मिळण्यास मदत झाली। 15 नोव्हेंबर 1949 रोजी मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येप्रकरणी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली। 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीत गांधींची हत्या झाली। गोडसे आणि त्यांच्या साथीदारांच्या या हिंसक कारवाईमागे त्यांची विचारधारा आणि मतभेद हे मुख्य कारण होते। पाकिस्तान आणि देशाच्या फाळणीसाठी त्यांनी गांधींना त्यांच्या सहानुभूतीपूर्व धोरणांसाठी जबाबदार धरले। गोडसे यांचा असा विश्वास होता की गांधींची धोरणे हिंदू समाजाच्या हिताच्या विरोधात आहेत, ज्यामुळे त्यांचा असंतोष आणखी वाढला। त्यातूनच त्यांनी गांधी हत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। भारताचे थोर समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक आचार्य विनोबा भावे यांचे 15 नोव्हेंबर 1982 रोजी निधन झाले। विनोबा भावे हे आयुष्यभर समाजसेवा आणि हिंसक चळवळींसाठी ओळखले जातात। गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अहिंसा, सत्य आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला। विनोबा भावे यांची भूदान चळवळ ही सर्वात प्रसिद्ध चळवळ होती, ज्यामध्ये त्यांनी जमीनदार आणि शेतकऱ्यांकडून स्वेच्छेने जमिनीचे दान घेतले आणि ते गरीब आणि भूमिहीन लोकांमध्ये वाटले। या चळवळीने ग्रामीण भारतामध्ये सामुदायिक सहकार्य आणि आर्थिक समानतेचे नवे उदाहरण ठेवले। त्यांच्या सेवा आणि योगदानासाठी त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला। गांधींच्या जवळ असूनही विनोबा भावे राजकारणापासून दूर राहिले। त्यांनी समाजसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले। स्वातंत्र्यानंतर आणि गांधींच्या जाण्यानंतर त्यांनी गांधीवादी परंपरा अबाधित ठेवली। भूदान चळवळ, गोहत्या बंदी इत्यादी अनेक मुद्द्यांवर त्यांनी केलेला संघर्ष त्यांच्या आचार्य या पदवीला सार्थ ठरतो। अखेरच्या क्षणी त्यांनी समाधी घेत 15 नोव्हेंबर रोजी प्राणत्याग केला। 15 नोव्हेंबर 1989 रोजी महान भारतीय क्रिकेट फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात कराची येथून सुरुवात केली। त्यावेळी सचिन अवघा 16 वर्षांचा होता आणि इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणे ही एक मोठी बाब होती। आपल्या कौशल्य आणि समर्पणामुळे सचिन लवकरच क्रिकेट प्रेमींच्या हृदयात स्थायिक झाला। पुढे त्याला क्रिकेटचा देव असे नाव मिळाले। सचिन तेंडुलकरनेही याच दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2013 रोजी आपल्या कारकिर्दीचा शेवट केला। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटची इनिंग खेळली। तो दिवस त्याच्या चाहत्यांसाठी खूप भावनांनी भरलेला होता। आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सचिनने अनेक विक्रम केले आणि भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले।
भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन तेंडुलकर हा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 4 फेब्रुवारी 2014 रोजी सचिनला हा सन्मान दिला होता. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि तसेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.